आणि आता तर सांगितलं या सरकारमध्ये वाद आहे। परिवहन मंत्री अनिल परब यांना 1000 कोटीची गरज होती परिवहनचे त्या ठिकाणी कर्मचाऱ्याचे पेमेंट करण्याकरता, 1 मिनिटात दिले। मग जर तुम्ही परिवहन खात्याला 1 मिनिटात 1000 कोटी येऊ शकता, 1 सेकंदही लागला नाही सही करायला उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना, मग नितीन राऊत साहेबांच्या नस्तीवर तुम्ही का सही करत नाही? तुम्ही वीज बिलाच्या माफीवर का सही करत नाही? तुम्ही 3-4 हजार कोटीचं अनुदान का कंपनीला देत नाही? आणि जोपर्यंत कंपनीला महाराष्ट्र सरकार अनुदान देणार नाही तोपर्यंत ते वीज ग्राहकाच्या खात्यामध्ये पास होणार नाही, तोपर्यंत विजेचे बिल स्क्रॅप होणार नाही। आणि त्यामुळे माझी मागणी आहे आजच्या प्रेसच्या माध्यमातून, तुम्हाला हे पदवीधर सोडणार नाहीत। या निवडणुकीत तुम्ही किती ताकद लावली, या निवडणुकीमध्ये तुम्ही किती फिरले, किती मंत्री किती विधानसभा अध्यक्ष फिरले, तरी या ज्वलंत प्रश्नावर तुम्हाला जनता तुमच्या विरोधात मतदान करणार आहे। माझी मतदाराला विनंती आहे की विदर्भावर झालेला हा अन्याय सहन करू नका। माझी विनंती सर्व मतदारांना आहे, आपण अभ्यास करा या सरकारचा, मागच्या 5 वर्षाच्या सरकारचा अभ्यास करा आणि 1 वर्षाच्या सरकारचा अभ्यास करा। विदर्भाचा सत्यानाश करण्याचं काम या सरकारने सुरू केलं आहे। कोरोनाच्या संक्रमणामध्ये काय काय झालं आपल्याला माहित आहे, पदवीधर लोकांना सर्व अनुभव आहे। आणि त्यामुळे मला आशा आहे की महाराष्ट्र सरकारच्या विरुद्ध पदवीधर एकत्र येतील